चला येऊ काकू. काळजी घ्या आणि पळ करू नका. चला येतो काका. नीट ये पुण्याला. चल येऊ का? हो चल बाय बाय. मित्रांनो, सिद्धार्थ देसाई ह्याच्या घरनं निघालोय आपण. त्याच्या मम्मीनी पप्पांनी सगळे सोडायला आले आपल्याला. तर आपण तिथून निघालोय आणि आता पुढचा प्रवास आपला कुठपर्यंत चालेल हे आपण आता ठरवू. आता सध्या तरी आपला प्लॅन चाललाय की आपण गोकर्णाला जायचं. गोकर्णाला जाता जाता काय आपल्याला बघता येतंय ते बघू आणि त्याच्यावरनं ठरवू. आता त्याच्या मम्मीने भरपूर काय काय खायला दिलेलं आहे मला सोबत. माझं 2 दिवसाचं भागल एवढं खायला दिलंय मम्मीने त्याच्या. तर देसाई यांचं घर सोडलंय आपण. आता कानकोन मध्ये चाललोय. कानकोन मधनं आपण पुढे निघणार आहे. मित्रांनो, हे आहेत कानकोनाचं चर्च वगैरे. हे बघा फॉरेनर्स. गोव्यात फॉरेनर्स म्हणजे प्रॉपर्स. पर्शियन लोक कधी आले होते कधी नाही. त्यांनी इथं हे केलं. हे कोणचं कानकोनचं एसटी स्टँड बस डेपो आहे तो. पाहिलं? इथून नाही पुढून लेफ्ट आहे आपल्याला. हा इथून लेफ्ट. आपण लागलोय कोस्टल हायवेला. आता थोड्याच वेळात आपण कर्नाटक मध्ये दिसन सगळ्यांना. गाडी आपली 870 किलोमीटर झालेली आता. तिथं काही रायडर्स दिसले मला. आता ते कुठपर्यंत चालले ते माहित नाहीये पण दिसले हे खरं. तर ते आपल्याला पुढे कुठं आपण त्यांना बघितलं नाही तर त्यांनी आपल्याला बघितलं तर आपण एकत्र होऊ त्यांच्यासोबत. कारण की मला सुद्धा कोणत्या मित्राची गरज आहे आणि ती मी पूर्ण करणार. अशा ट्रिप्स मध्ये साथीदार पण खूप गरजेचे आहेत. सोलो ट्रिप आपण मान्य केली पण साथीदार असले की अजून मजा येते. मजा करायला, फिरायला, धिंगाणा करायला. काका पुढं 35 करा, माग 40 करा. पुढं आहे हवा, फक्त माग टाका. मग 40 टाका. हा राहू द्या एवढीच. हा ठीक आहे. बघा बर. इथं काय हवा भरायला चान्स नाही भेटला आपल्याला. कारण त्याचा वॉल मोठा. आपल्या ह्याला टायरला बसत नाही ते वॉल. त्याच्यामुळे आता पुढं कुठल्या तरी टायर प्रेशरवाल्याकडेच भरावे लागणार आहे. बघू आता कुठं भेटतोय टायर प्रेशरवाला. टायर
प्रॉपर पंक्चरवाला आपल्याला भेटला पाहिजे. आता ह्या पंपात बघावं का? ह्या पंपात तर दिसतच नाहीये. बघू पुढं, चला पुढं कुठे ना कुठे भेटेलच आपल्याला. कारण की आपल्या मागच्या टायर मध्ये थोड्या हवा कमी वाटते, कारण की गाडी थोडीशी स्लिप मारतीये. तर आपल्याला हवा भरून घेणं गरजेचं आहे. चान्स सब भगवान भरोसे. हा हा, विषयच नाही. आता इकडं एकदा बाउंड्री पास झाली की गेला जीव. कुडकुड 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 कुडकुड. आता बोलायचं कसं कर्नाटकी लोकांसंग? त्यांना मराठी जमाना ना, आपल्याला कन्नडी जमाना. बरं, त्यांना हिंदी तरी जमावी. हिंदी येते आपल्याला प्रॉपर, हिंदी बी जमाना त्यांना. आता कसं करावं? आता बघू, ज्याला जमल त्याच्या संग बोलून. ते आय थिंक आपण बाउंड्री पास करतोय. हा, कर्नाटक बाउंड्री. हे गव्हर्नमेंट ऑफ गोवाचं चेकपोस्ट आहे. हे हटकेश्वराच्या MH12च्या गाड्या. भाऊ आता त्यांच्यासाठी पैसे घेऊन निघालाच होता, पण त्यांनी त्याला काही थांबवलं नाही हटकेश्वराचं नाव बघून. ए भाई लोग, भाऊनी मारली कर्नाटक मध्ये एंट्री आहे, एकदम झापूक झुपूक स्टाईल मध्ये. आता सध्या पोलिस कोण अडवतंय का बघू. नाही, हात पण दाखवणार. भाऊने रस्सी वडायच्या प्रयत्नात माझी गाडी बघून म्हटला, जा जी ले अपनी जिंदगी. या ठिकाणी भाऊनी कर्नाटक मध्ये एंट्री मारलेली असताना मला नव्हतं वाटलं एवढ्या लवकर आपलं कर्नाटक मध्ये येईल. ही आहे कर्नाटकची लालपरी. आपल्या लालपरी संघ काहीतरी विषय झाला होता त्यांचा. आधी त्यांनी विषय केला, नंतर आपण विषय केला, नंतर परत त्यांनी विषय केला. काय त्यांना माहिती लालपरीचा विषय. ते भांडणं होत चालत राहतील, पण आपल्यासाठी सुख आहे. हे विषय कसा आहे की बाईकवर येणं हे सुख म्हणजे सुख आहे. इथून 70 किलोमीटर म्हणजे त्यांच्या घरापासून फक्त 20 किलोमीटरवर कर्नाटक बॉर्डर होती. 88 का 89 किलोमीटर दाखवलं होतं त्यांच्या घरापासून गोकर्णा. आता मला दाखवतंय 68, म्हणजे त्या बॉर्डर पासून 68 दाखवलं. म्हणजे ऍक्युरेट बरोबर आलेलो आहे आपण, काही विषय नाही. आता ह्यांची नावं वाचण्यासारखी आहेत का नाही ते बघू, कारण की ह्यांच्या नावात काहीतरी फरक असणार आहे. कारण की गोव्यात स्पेलिंग मिस्टेकचा खूप फरक होता. नाव एक, स्पेलिंग एक. हा, ते पोर्तुगीजांनीच तिथं स्पेलिंग मिस्टेक करून ठेवली, ती गोष्ट वेगळी. पण इकडं बघू, इकडं पोर्तुगीज आलते का नाही. इथं का आपलं भारताचाच इंग्लिश वापरलं जातंय हे कळलंच. तिकडं तर भारताचं इंग्लिश नाही वापरलं जात. तिकडं त्यांची गोवाची इंग्लिश म्हणजे डायरेक्ट गुगलवाल्यांनी मोबाईलमध्ये एक दुसरा वेगळा फॉन्ट बनवणे की भाई गोवा इंग्लिश. इंडिया इंग्लिश जे बनवतात त्याच्याऐवजी गोवा इंग्लिश सेपरेट केलं पाहिजे. इंडिया इंग्लिश वेगळं, गोवा इंग्लिश वेगळं. दांडेबाग, हा, ह्यांची स्पेलिंग थोडीशी बरोबर आहे. आज आपण लवकर निघालोय तिथून, त्याच्यामुळे आपल्याला काही विषय नाही आज. तर आज लवकरात लवकर आपला मुरुडेश्वरचा स्टे होईल. काही करून आज मुरुडेश्वरला पोहोचणं आपल्याला कंपल्सरी असेल. कारण की गोकर्ण म्हणजे जाता जाता गोकर्ण म्हटले की गोकर्णाला एकच मंदिर आहे म्हटले ते.
की तुम्हाला ऑन हायवे बघण्यासारखं फक्त गोकर्ण आहे, आणि गोकर्णानंतर डायरेक्ट मुर्डेश्वर मध्येच सगळे मंदिरं वगैरे आहेत. तर मुर्डेश्वर मध्ये पण आपल्याला विचारपूस करणं आहे की भाई कोणते मंदिरं आहेत, काय आहे, कोणता प्लेस बघण्यासारखा आहे. 2 दिवस मी गोव्यातच राहिलो, म्हणजे परवा दिवशी रात्री आलो होतो, तर कालचा अख्खा दिवस मी तिथंच राहिलो. आज सकाळी निघालो, कारण असं होतं की थोडीशी माझी पाठ पण दुखत होती. परत मला त्या एरियातला जो सण आहे होळी, ज्याला आज होळी आहे पण त्यांच्या इथं शिमगा वगैरे असतो, शिमगा बघणं आपल्याला गरजेचं होतं. कारण की मी भरपूर ऐकलं होतं गोव्याच्या शिमग्याबद्दल म्हणा, या कोकणातला तर शिमगा नशिबात नव्हता आपल्या, तर आपण गोव्यातला शिमगा नशिबात घेतला. त्याच्यासाठी एक दिवस जास्त थांबलो फक्त शिमगा बघण्यासाठी. तर शिमगा बघून झाला आपला, तर आज आपल्या आपल्या वाटेने निघालो आपण. धन्नूनी पण भरपूर साथ दिलेली आपल्याला. धन्नूची साथ म्हणजे धन्नूची साथच भेटली आपल्याला. तिचं चालणं, तिचं फिरणं, कुठेही ब्रेकडाऊन न होता. हा नॉर्मल नट बोल्ट लूज होणं हे ते तर चालणारच आहे का, कारण की यार मशीन आहे धन्नो. पण बाई तू किती पण पळव, मी आहे, तू फक्त पळवायचं काम कर. इकडं आता कर्नाटक म्हटलं की नारळ, आणि नारळ म्हटलं की कर्नाटक. आपल्याला बस गोव्यात नारळ बघायला भेटली, पण नारळ पाणी विकताना हे कर्नाटकच दिसतं. कारण की गोव्यात मला जास्त नारळ पाणी कुठं, अरे गोवा सोडाच हो, गोवा म्हणजे भाई विषय हार्ड असा विषय आहे त्यांचा. भाई सीन बघा, इकडं समुद्र, इकडं नदी, इकडं नदी, इकडं समुद्र, सॉरी इकडं नदी, इकडं समुद्र. बघा समोर गाडी, विषयच खोल. हा रोड डायरेक्ट उभा, ह्याच्यावरनं असं डायरेक्ट ते धूम 3 सारखं करायचं, झुपुक. पुढे MH12 पुणेकर दिसला मला, एक पुणेकर दिसला. तोही 4 व्हीलर मध्ये होता, 4 व्हीलर घेऊन आलाय. तर छान वाटलं, एक तरी MH12 दिसला. कारण असं दुसऱ्या राज्यात आपल्या इकडल्या गाड्या सोडण्यात जी मजा आहे ती कुठंच नाहीये. आता ह्यांची नावं आल्यात सगळी कुडकुड 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 कुडकुड. कर्नाटक मध्ये कर्नाटकच चालणार, मराठी चालणार नाही, संबंधच येत नाही. हा एक वेळेस इंग्लिश चालू शकतं पण मराठी नाही. तर आपल्याला काय प्रॉब्लेम नाहीये, जेवढं वाचता येतंय तेवढं वाचायचं, बाकीचं सोडायचं. हा जर नाहीच जमलं तर आपला गुगल ट्रान्सलेट आहे, फोटो काढ आणि ऐक की बाबा काय लिहिलंय तिथं. हा हायवे मजबूत आहे, हायवे एक्सप्रेस वे सारखा हायवे, त्याच्यामुळे काही विषय नाही. आपल्या गाडीला कुठेही झटका बसणार नाही याची गॅरंटी आपली, आपल्या धन्नोला. सॉरी आपली धन्नो, आपण तुझा, तू आपली. समुद्राच्या पलीकडे डोंगर, डोंगराला जायला रोड नाही. आज मजा करणार भाऊ, मजा करणार. मजा तर रोजच चालू हो, जिंदगीची मजा करतोय आपण, जिंदगीची. इथं एकदा ब्रिज लागला, खालनं गाव गेलेलं दिसतंय. गाव कोणतं गेलं ते नाही कळलं, कारण की तिथं बोर्ड इंग्लिश मध्ये नव्हता, कन्नड मध्ये होता. कन्नड आपल्याला कळत नाही, त्याच्यामुळे आपण विषय सोडून दिला. त्याच्यावर बघू कोणत्या भाषेत लिहिलंय, इंग्लिश मध्ये लिहिलं असेल तर ठीक आहे, नाही
पण एवढं मोठं भवन हवन काय दिसतंय ते त्याच्यावर मी कन्नड मध्ये लिहिलेलं आहे. तर कन्नड नाही, फक्त तुम्ही इंग्लिशही थोडंफार वापरलं तर अजून जरा मनाला चांगलं वाटेल. तर समोर येतोय टनल, छोट्याशा डोंगरात कोरलेला एक मोठासा टनल. असे टनल आमच्या पुणे मुंबई हायवेला बघायला जरूर या. खूप आहेत, खूप. आता हा टनल किती लांब आहे ते नाही माहिती, पण बघूया. आता कसं वाटतंय? छान छान वाटत. आता कसं वाटतंय? छान छान वाटत. बाय 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 बाय. स्पीड ब्रेकर्स नाहीयेत, पण ते थोडस वाटलं मला तसं की भाई आला स्पीड ब्रेकर. आता आपली गाडी उलटी पालटी. काय डबल टनल आहे, डबल. इथं एक टनल, ह्याच्या पुढं थोडासा उजेड आणि परत पलीकडे एक टनल. बाईनी आज कर्नाटक मध्ये एंट्री मारली. देसाई फॅमिलीला बाय बाय करून आज कर्नाटक. आकाशचा खूप वेळा फोन आलाय की भाई तू जाणार कधी आहेस, तिथं काय झक मारतोयस. तर त्याला सांगितलं भाई शिमगा बघायचा होता म्हणून थांबलो. त्याच्या आईने फोर्स केला. सिद्धांतच्या काकू म्हटल्या की बाळा आजचे दिवस थांब, उद्या जा. का? कारण की रात्र खूप होईल जाऊस्तवर, परत उशीर होईल, तुला परत इथनं 100 किलोमीटरवर मुक्काम करणं. त्याच्यापेक्षा उद्या सकाळी जा, कारण की सकाळी गेलास तर मलाही बरे वाटेल आणि तुलाही पुढचा प्रवास सुखाचा होईल. त्याच्यामुळं आपण कालची रात्र तिथं थांबलो आणि आज निघालो. काल मस्तपैकी बीच वगैरे बघून आलो. मजा पुढंच होणार. छान छान डोंगर, डोंगरात रोड आणि रोडवर आपले धन्नो आणि धन्नोवर आपण. बिचाऱ्याची गाडी पंक्चर झाली या ठिकाणी. बिचारीने टायर खोललाय, त्याच्या खाली टायर ढकललाय, त्याच्यावर तो बसलाय. अरे काय लावले हे भाई. मंदिर, हे मंदिर बघा. इकडले स्ट्रक्चर सगळे असे भेटतील आपल्याला. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे स्ट्रक्चर बघायला भेटतील. आज कर्नाटकामधलं पहिलं मंदिराचं स्ट्रक्चर बघितलं आपण. त्यांना हॅप्पी होली टाकू आपण. नाही नको, लय धिंगाणा आहे. त्यांचं फोटोग्राफी चालू होती त्याच्यामुळे कॅन्सल. कारण की कसं आहे, आपण त्यांच्यात गेलो तर ते आपल्याला कलर लावणार हे तर फिक्स. त्यांना आपली भाषा कळणार नाही ना, आपल्याला त्यांची भाषा कळणार नाही. त्याच्यामुळे तो विषय लांब ठेवायचा नको. कन्नड मध्ये विषय आहे. आज सण आहे त्याच्यामुळे गोकर्णाला गर्दी आहे नाहीये हे माहित नाहीये, तर असेलही. तर आज बघू आपण. आज होळीमध्ये ते मला गाणं आठवलं. आज होळीचा सण लय भारी, चल नाचूया. आज आठवण आली त्या गाण्याची म्हणून सांगितलं. समोर जनावराच्या समोर डोंगर बघा, आनंद लुटा. भाऊ जोरात चाललाय म्हणजे भाऊ रंगपंचमी खेळायला चाललाय. समोर लोक अजून रंगपंचमी खेळत आहेत, ते बघू आपण. बघा काय फुल कलर मध्ये हा विषय खोल. आज खेळायची इच्छा होतीये, पण कपडे कोण धुणार परत. डिचिक यू नो हिंदी ना कॅन्सल. बाय मध्ये येऊ नको. गोव्याची गाडी कर्नाटक मध्ये लय भारी वाटतंय. डायरेक्ट सुरतच्या वाशे झापूक झोपूक. आपल्याला हवा भरायची राहिली भाऊ. ज्याच्याकडे हवा भरली त्यांनी सुद्धा हवा सोडली आपली. या ठिकाणी मॅडमचं पेट्रोल संपलंय. आपण तिकडे बघायच्या नादात बिचाऱ्याच्या अंगावर घातली असते आता गाडी. छान छान डोंगर रांगा.
छान छान डोंगर डोंगर रांगा, हे सह्याद्रीचा काठ आहे हा. पण ह्याला आपण सह्याद्री लेनच समजू ना. आहेच पंक्चरवाला शोधा, पंक्चरवाला. पंक्चर वाले कुठे तुम्ही, कुठे आहे पंक्चर वाले. भाई ने किया गोवा में एंट्री, भाई ने किया गोवा में एंट्री, एंट्री किया भाई ने गोवा में. अरे कर्नाटक मध्ये एंट्री केला बे तू, असं काय करून राहिला बे. त्या झापूक झुपूक बाच्या, झापूक झुपूक बाच्या. बच्चाचा आठवतोय मला निसता, दुसरं काहीतरी सांगा हो. भाय 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 हवावाला नाही, त्याच्या माईचा चिन्ह वाचला त्याच्या. छान छान होत. बाय 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 बाय. हॅपी होली. हे अंबरकोल्डा गावात आपण आलोय. राईट साईडनी खाली गेलं की कारवारला जातो रोड. पाहिलं फुल 90-20 एकदम ओके मध्ये. विषयच खोल. विमान म्हणजे विमान. विमानाचे दोन्ही टायर जसे खाली येतात तसे बायांचे दोन्ही पाय हे कंपल्सरी खाली आले पाहिजे. हे विधीचं विधान आहे. तरच ते विमानही उडतं आणि तरच ती गाडीही चालते. काय कुठे, अरे पार लांबीस केला काय तरी हॉर्न मारतोय. काय तुला करावं काय. 5 किलोमीटर राहिलंय फक्त. भाई अशा ठिकाणी आपण पोहोचलो गोकर्णाला. तिथे आपण 8:30 वाजता निघालो होतो, 10:30 वाजेपर्यंत इथं पोहोचलोय. म्हणजे 1-2 तासाचा हा पल्ला पडला 90 किलोमीटरचा. ही कर्नाटकची लालपरी. आपल्याकडे जशा लालपऱ्या तशा यांच्या एअर सस्पेन्शन वाल्या लालपऱ्या. आपल्याकडे एअर सस्पेन्शन नाही, आपल्याला बुग्गी पाटा. भाई आपण गोकर्णाला आलोय. हे गोकर्णाची ग्रामपंचायतचे बोर्ड वगैरे दिसतात. हे बस स्टॉप, हे रिक्षा स्टँड. इथं विचारावं लागेल गोकर्ण मंदिर कुठं आहे, कारण की मॅप तर सरळ जा म्हणून सांगतोय. बाकी पण बघावं लागेल आपल्याला. सरळ जायचंय, राईट जायचंय, लेफ्ट जायचंय. हे वन वे दिसते. इकडून येणारा रोड, इकडून जाणारा रोड. वन वे तरी कशाची इथं. अरे मंदिर सीधा. गोकर्णाच्या गल्ली बोळात आलोय आपण. गोकर्णा गोकर्णमध्ये एक कॉर्नर दिसला. हे सगळे भटजी बुवा, ब्राह्मण्स. त्यांच्या वयामानानुसार तर कळतंय की ह्यांना एक्सपिरियन्स भरपूर आहे कॅमेराचा. भाई हा पण एकटाच फिरायला आलेला आहे. त्याच्या बॅग घेऊन फिरण्यावरनं तरी तसंच वाटतंय. गोकर्णाची पालखी दिसते. हो, ही पालखी आहे.
दाखवून. फुलं फालं घेऊन फिरतात म्हणजे इथंच असणार आहे करणं. इथं विचारावं लागेल.